ज्यावेळी आपण दुसऱ्याला नाव ठेवतो ना त्यावेळी आपण स्वतःचं आचरण बदलून वागोक शिकोक आहे समाजामध्ये। तुमका 12ची गाडी या गावात जाऊ तरी सुद्धा बुवा टायमिंग भजनाचा 10 वाजेपर्यंत असते वेळी सुद्धा बुवा तुम्ही 11:45 वाजेपर्यंत गजर करता आणि दुसऱ्याला सांगता की समोरचा बुवा टायमाचं बंधन न पाळणारा बुवा म्हणून बुवा त्यावेळी आपण स्वतःला लाज बाळगायला पाहिजे। निदान देवाला तरी आपण तो काय पेटवणार आता मगाशी तो पेटवणार होतो तो घरा गेलो आता घराकडे जाऊन त्याची माघारीन जेव्हा बॅगेत पगार बघतली असा ना अजून तेव्हा ते का समाजला की खैब गेले ते पैसे। मुठभर मावळे घेऊन लढला त्यो दुश्मनाला भिडला थोडा पेटीचा कमी करा। मुठभर मावळे घेऊन लढला त्यो दुश्मनाला भिडला अफजल खान काय त्याने सिंहाला बिघडला। मुठभर मावळे घेऊन लढला त्यो दुश्मनाला भिडला अफजल खान काय त्याने सिंहाला बिघडला। करतो वंदन मी कुल दैवताला वीर शोभा संभाजी राजाला। करतो वंदन मी कुल दैवताला वीर शोभा संभाजी राजाला। करतो वंदन मी कुल दैवताला वीर शोभा संभाजी राजाला। मुठभर मावळे घेऊन लढला त्यो दुश्मनाला भिडला अफजल खान काय त्याने सिंहाला बिघडला अफजल खान काय त्याने सिंहाला बिघडला। करतो वंदन मी कुल दैवताला वीर शोभा संभाजी राजाला। संभाजी राजाला वीर शोभा संभाजी राजाला। धन्यवाद। या ठिकाणी सन्माननीय सावंत साहेब अमित सावंत यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय। फोंडा गावचं हे रत्न आहे आणि त्याने एकच राजा इथे जन्मला हे गाणं या ठिकाणी गाण्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे। एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं शिवरायांचं माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावरी माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावरी। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं
उगाच जोयला पुढे उगाच बोमठान दाखवायचा नाही. खाली आवाज लावून बुवा ह्या तुमच्या पुण्यात नाही, लक्षात ठेवा. सन्माननीय दुधवडकर यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि जय जय महाराष्ट्र माझा हे गीत सादर करण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी दीपक चव्हाण यांच्या स्मरणार्थ सन्माननीय बुवा अरविंद नागती यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय संतोष गायकवाड यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय सुयश काराणे बुवा आमचे परममित्र आणि सुप्रसिद्ध भजन सम्राट गोठणकर बुवा यांचे पट्टशिष्य यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 500 रुपये दिलेले नाही तर तो काय म्हणा 500 रुपये दिले त्याचा काय केलास काय. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र साधारण बुवा युट्यूबच्या माध्यमातून आज तुम्ही ऐका, युट्यूबच्या माध्यमातून आज तुम्ही ऐका की आज लोके बुवा किती खोटा बोलतात आणि किती खरा बोलतात. तर हायच्या हे तुमका समजा. गावात जेव्हा बारी असता तेव्हा लोके बुवा काय सांगणार, जय जय महाराष्ट्र गाणं हे जे गीत आहे ते भजनाच्या माध्यमातून मी प्रथम आणलेलं आहे. आणि आज ते सांगतात या भांडूप नगरीमध्ये आल्याच्या नंतर सांगतात की हे प्रथम गाणं आमच्या गोठणकर बुवानी आणलं, त्याच्यानंतर मी आणला म्हणून सांगतोय. म्हणजे किती खऱ्यात आणि किती खोट्यात, म्हणजे हैचे है तो शब्द बदलणार. आता बघलाच ना झाकली मूठ 1.25 लाखाची. ह्याच्या अगोदर रुपावळ घ्यायचे, चंदूबुवांची रुपाळ घ्यायची नाही, ते ती पाठवून वाट लावल्याने त्याची. म्हणजे जेवढी चंदूबुवानी म्हटल्याने नसतात तेवढी ह्यांनी म्हटल्याने आणि त्या नावात आपल्या नावाचा लेबल लावून टाकल्याने. पण काय काय बुवाने टार्गेट केलं नाही का की ही रुपावली कोणाची आहे, तेव्हा सत्य सांगितलं की ही रुपावली चंदूबुवांची आहे, मी म्हणतो आहे. हा आमच्याकडे एक बुवा असे बुवा होत जे त्यांना नाव ठेवतात ना ते ह्यांना नाव ठेवतात. कारण ह्या जगात बुवा असाचा जे तुमची इथे स्तुती करतात ना ते मागे जाऊन ते काय सांगतले, लोके बुवांपेक्षा जोईल बुवान भारी भजन केलं ना, त्यांचा काय तर रोजचाच आता ऑर्केस्ट्रा लावल्याने की मोकळे झाले. हा ब्रँड वा. हा माऊली तुमच्यासाठी त्यांनी या गाणं म्हटले ना, माझ्याकडून तुमच्यासाठी या गाणं. जाऊ नको, एक फक्त ऐकून जावा, काय देऊ नको पण ऐकून जावा. दुकडवा येला उंबऱ्यासारखा, दुकडवा येला उंबऱ्यासारखा, मित्रवन व्यामरी काढल्यासारखा, मित्रवन व्यामरी काढल्यासारखा, मित्रवन व्यामरी काढल्यासारखा, दुकडवा येला उंबऱ्यासारखा,
बुवा कोण लगीन करूक नाही उभं राहतो नाही मागा सांगा ह्या टायमात कोण म्हणतो नाही आता हेकाचं सुद्धा तुम्ही जर उभं केलात हेकाचं उभं केलात तर लग्नात तयार होतो नाही होणार तयार पण तो होय नाही म्हणून सांगता कोण नाही अरे पीळ गेलो सुंब जाळला म्हणून पीळ जाता काय ओ सकाराम आणि तुकाराम जीवश्य कंठश्य मित्र गंमत तुमका सांगते सकाराम कोण नाया ना होय सकाराम आणि तुकाराम जीवश्य कंठश्य मित्र आणि सकारामाची माघारीन कोण सकला जीवश्य कंठचे आयुष्यभर प्रेम केल्याने जवळजवळ 70 वर्ष एकमेकावर प्रेम केल्यान आणि एक दिवस आजारी पडलो सकाराम आजारी पडल्याबरोबर हॉस्पिटलमध्ये गेलो हकडे नळीव लावलेलं तकडे नळीव लावलेलं करणार काय माऊली आपली चरण सेवा करीत राहिलेली एवढ्यात निघेलय बघू गुलाम नाही हो दानशूर व्यक्ती बघू गेलंय म्हटलं पाणी तरी तोंडात झाली माऊली तोंड उघडू बघिना माऊली सांगता सकू सांगता हो कोण इथे ते बघतात हो ते भांडणात वेगवेगळे आवाज काढतात ना 5 आवाज काढतात सावण काय काढी ते इले तोईल बुवा माऊली डोळं उघडू बघिना मी म्हटलं आता डोळं उघडीत मगे डोळं उघडीत नाही अर्धो तास वाट बघला एवढ्यात तिच्या 5 मैत्रिणी इलो सकला नकला यसला सुसला आणि चंप्या 5 मैत्रिणी इलो माऊली सांगता ओ ऐकला तो कोणी दिसती बघा तरी मग असे टोळील बुवा मध्ये काय डोळं उघडून बघलाच नाही सकलाईला नकलाईला यसलाईला आणि सुसलाईला आणि चंप्याचं नाव घेतल्याबरोबर म्हातारो सावध झालो नळीओ काढून टाकल्याने म्हणायला लागलो वो सकलाईला चंप्याईला गो काय गो करू जेव्हा हातपाय माझे चांगले होते जेव्हा कमरेक जोर होतो तेव्हा पटाकले डोळं उघडून बघू दिलंच नाही आणि आता जाता काय हो तुझा काळीच बघू ऐकलं झालो अवतार संपलो आता बॅग भरून घ्यावा आणि तोंड काळा करायचो बघा पेटीओ काढून ठेवला आता फेटो काढून ठेवला ना त्या पेटीवर हा लग्न लावला पण नावा बिवा काय घेतला नाही ना ओ लग्न हा विषय असो लय खराब लग्न म्हणजे लग्नाची जो विषय जर काढला तो थंडीचा दिवस हा कोण थांबाचे नाही कोण थांबात मगापासून तुम्ही लग्नाचा विषय सांगता ह्याचा विषय सांगता ज्याका कळ पोचली तो गेला घरात तो म्हणालो तुमच्या रामकृष्ण हरी तुमच्या भजनापेक्षा जाऊन घराकडे खेळी गेलेली बरी तो ऐकता काय एकदा विराट कोहली आणि तो आमच्या कोण अनुष्का शर्मा यांचा थाटामाटात लगीन झाला होय लगीन झाला इटली तेव्हा त्याची हौस पिटली विराट कोहली की तेव्हा त्याची हौस पिटली होय लांब जाऊन इटलीत गेल्या पण या लिंगडा गावचा गंगला ता सुद्धा लग्नात जाऊ बाहेर पडला पण काय गावला नाही पण लग्नाच्या पूजात मुंबईत म्हणून हजर झाला आणि अनुष्का शर्मा सांगता काय गो अनुष्का गो ऐकलं नाव घे बघूया नाव घे माका यायचं होतं ऐकलं लग्नात पण आमची हे झालेलंच ना लग्ना काही बसचं प्रवास तो विमानाचं प्रवास ना कसा जातलं कलान जातं बाय का जागा तरी फाट किंगला माका बाय लग्नाक यायचा होता पण निदान पूजेक तरी येऊ गावला अनुष्का नाव घे बघूया गो नाव घे अनुष्का नाव काय घेतल्या सारेच लोक लग्न करतात देशात आम्ही केलं इटलीला सारेच लोक लग्न करतात देशात आम्ही केलं इटलीला आणि विराटरावांचं नाव घेते हात लावून त्याच्या तुम्ही समाजताच खय ना एवढं चावट बोलणार होईल बुवा ना हे लक्षात ठेवा हात लावून त्याच्या बॅटीला म्हातारी लय चॅप्टर म्हातारी म्हणता गो नुसका लय पोचलं ना गो तू बाय लय पोचलं ना बॅटरी पाण्यात जाऊन पोचलं माका वाटतं स्टंपाकच डायरेक्ट हात लावून म्हणतात की काय आता हसतात ना लोक ह्याचा कसा माहिती आता ठरलेला हा ना ह्या तू मनात दाखवता तू मनात तेवढा असणारा सुद्धा तो स्वर बोलसवता विचार करा म्हणजे गाणं म्हटलास ना बुवा शुक्र तारा मंद वारा देवा शपथ म्हणजे तो गायक जर आता जर असाच ना तर नक्की तो सुके बावडे जीव दिल्याशिवाय रवातो नाही एवढा सुंदर गाणं म्हटला तुम्ही
आणि कोण तो दिवाना पिक्चर मधले कोण ऋषी कपूर कोण ऐका तुमका मनाक सांगा होता होय ना म्हणजे तो पिक्चर हिटच झालो असता माका वाटता म्हणजे तो पडद्यावरच राहिलो असतो म्हणजे एवढा तुम्ही चांगला म्हणता तसा तुमका वाटता आता पण एवढा सोप्या नाही आता बुवा गाणं हे पकवान घे त्यांना वाटता काय हो गुडगुडो जो इलो हा ना तो असोच हा म्हणजे ह्याच्याकडे कायच नाही ह्याच्या पोतडीत काय नाही हा नाही हा आता सुटत चालला म्हणजे काय लपडा झाला टापरी बांधल्यासारख्या आता आता काय करणार तिने बांधले नाही आण आता त्या गरम्यात खाली बुवा त्या गाणं कसा आता ऐका शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यात शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यात चंद्र आहे स्वप्न आहे धुंद या आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या करुणी डोळे पाहतो मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला तू तुझ्या समजून लागणाऱ्या या फुला अंतरीचा गंध माझ्या अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वाहतो जवळी राहा तू जवळी राहा बुवा तुमका वाटत असतात की हो 4-2 वर्षात डबल बारी करून वरती इल्लेलो बुवा 4-2 वर्ष नाही बुवा 4-2 वर्ष नाही बुवा 8वीत असते वेळेपासून बुवा मी पेटी वाजवतोय आणि त्यापासून गाणी म्हणतोय लक्षात ठेवा तुमका वाटत असतात की 4-2 वर्षात वर येऊन आमच्या छाताड्या बसता एवढी सोपी गोष्ट नाही 4-2 वर्षात वरती येऊन एवढ्या डबल बारी भजन करणाऱ्या बुवांच्या तोडीस तोड भजन करणं म्हणजे साधी गोष्ट नाही त्या 4 वर्षात ही कला साध्य होत नाही लक्षात ठेवा बुवा आणि बुवा एक गाणं हे पकवास घे परत बुवा युट्यूब वाले हे गाणं जे मी म्हणतो तर युट्यूबला टाकू नको कारण तुमचा काय होणार ते कॉपीराईट गाणं आहे माझं चॅनल बंद होत पडलेला म्हणून तुमका सांगतो थोडी पेटी कमी करा थोडीशी या भारतातला का सीमेवरचा गाणं आहे सीमेवरचा मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा मजसीने परत मातृभूमीला अच्छा त्यांना स्कॅनर देवा गुगल पे नंबरच घ्यावा स्कॅनर दे त्यांना अथांतरी
शेषफणावर धरणी सारी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी अधांतरी हे तुले न भांगण अधांतरी हे तुले न भांगण शेषफणावर धरणी सारी भगवंताची भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे तुझी नाम आले ओली दूर भारावले तुझे नाम आले ओली दूर भारावले तुझे नाम आले ओली भाव अंतरीचे हळवे भाव अंतरीचे हळवे भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे तुझे नाम आले ओली दूर भारावले तुझे नाम आले ओली दूर भारावले तुझे नाम आले ओली स्कॅनर दे बाबा त्यांना उगेच म्हणजे कसा ते म्हणतात की फसून गेल्यासारख्या वाटा हो या पण तुमचा बरोबर आहे बुवा ने मजसीने परत मातृभूमीला टाइम झाला ना बरोबर कसा समोर तो जो अंत जर बघत असत ना तर लपडा होता बुवा टायमिंग 10:30 होतो 11 म्हणजे आता 11:15 झाले बरोबर की नाही हा आमचे शेलटकर साहेब दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस बरोबर अशी भजन क्षेत्रामध्ये बुवा माणसं तुम्ही आम्ही जोडलेली आहेत म्हणून आज या भजन क्षेत्रामध्ये संतोष जोईल बुवा आणि लोके बुवा गुंडू सावंत बुवा विनोद चव्हाण बुवा गोठणकर बुवा अशी महान भजनी बुवा आज या मानाच्या सन्मानाच्या खुर्चीवर बसतात तर ही अशी सोन्यासारखी माणसं आपण मिळवलेली आहेत बुवा धन दौलत पैसा अडका धन दौलत पैसा अडका सर्व काही जाग्यावर राहणार पण बुवा सोनं नाणं कमावण्यापेक्षा बुवा सोन्यासारखी माणसं आयुष्यामध्ये कमवा कारण मनुष्य जो जन्माला आला तो सोन्याच्या कळसाला नतमस्तक होत नाही तर तो दगडाच्या पायरीवरती नतमस्तक होऊन म्हणून सोन्या नाण्यापेक्षा कमवलेली आयुष्यात जास्त ही सोन्यासारखी माणसं आपल्याला कामाला येतात म्हणून बुवा जास्त वेळ घेणार नाही कारण तुमचा सुद्धा जाऊचा गावात तुमची 1 वाजताची गाडी आहे तो तुम्ही जसं माझं अंत बघला तसं मी तुमचं अंत बघणार नाही या ठिकाणी गजरादार सुरुवात होती तत्पुरे बुवानी एक गाणं मागा मनात सांगले ता फक्त एक जरासा म्हणतोय आणि गजरात सुरुवात करतोय नको
दे विकन्या लोणी काना रे जाऊ दे विकन्या लोणी तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी रीत काना तुझी रे नाही बरी बाई ग पिचली माझी बांगडी 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 जर पहिला जाता तुम्ही म्हटलास ना तर बरोबर हा काय चूक होता घराकडे जाऊन शोधा युट्यूबच्या माध्यमातून जाऊन बघा बरोबरच कसा असा ह्यांचा कसा असा चूक जरी म्हटला तरी त्या खरा हा या लोकांच्या मनात डुबवायचा ही यांची सवय झालेली आहे आणि दुसऱ्याचा कसा खोटा फक्त जाऊन त्या बुवा स्वर कसे ते त्याच्या ते ऐका आणि नंतरच माका सांगा अशी कशी ही सारी जगाची रीत न्यारी सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी आज सत्य उरलेलं नाही तुम्ही किती सांगायचा प्रयत्न करा तो माणूस समोरच्या माणसा खोटात पाडणार म्हणून हे तुमच्यासाठी गजरा अशी कशी सारी जगाची रीत न्यारी सत्याला वाली अशी कशी सारी जगाची रीत न्यारी अशी कशी सारी जगाची रीत न्यारी सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी तुझ भवती आज कली मातला मानव जन्म मिळाला हा पूर्व पुण्याईनं विसरू नको रे वेड आई बापाचे ऋण मानव जन्म मिळाला हा पूर्व पुण्याईनं विसरू नको रे वेड्या आई बापाचे ऋण आपल्यावरती आई बापाचे एवढे ऋण आहेत आई बापाचे एवढे ऋण आहेत की देवापेक्षाही आपण आई वडिलांना जास्त श्रेष्ठ मानलं पाहिजे कारण ज्या मातेने आपल्याला जन्म दिला 9 महिने ओटी पोटी सांभाळून ज्या मातेने आपल्याला जन्म दिला त्या आई वडिलांना कधी वाऱ्यावरती सोडू नका बुवानी चांगली गोष्ट सांगितलेली आहे एक वेळ तुम्ही परमेश्वराच्या देवळामध्ये जाऊ नका पण ज्या परमेश्वराप्रमाणे आपले आई वडील आपल्या या घरामध्ये आहेत तो अधिक श्रीमंत लक्षात ठेवा ज्याच्या घरामध्ये आई वडील नाही तो गरीब गर्भ श्रीमंत कोण असेल तर ज्याच्या घरामध्ये आई वडिलांसारखी दैवत आपल्या घरामध्ये आहे तो श्रीमंत माणूस म्हणून काय म्हणतोय बघा मानव जन्म मिळाला हा पूर्व पुण्याईनं विसरू नको रे वेड्या आई बापाचे देवळात जाऊन का शोधशी कुणाला देवळात जाऊन का शोधशी कुणाला तेव्हा आई बापाच्या रूपाने भेटण्यात आला तेव्हा आई बापाच्या रूपाने भेटण्यात आला तुझ भवती आज कली मातला
पिढीला टाकलेली आहे. आपणच आपल्या संस्कृतीची वाट लावून टाकलेली आहे, नाही काय? आणि आपणच म्हणत चाललो की आपल्या संस्कृतीचं काय बुवा, ही आपणच आपल्या संस्कृतीची वाट लावलेली आहे, नाही काय? पहिला फुल ब्लाऊज होता, त्याच्यानंतर हा पिला, त्याच्यानंतर हा पिला, त्याच्यानंतर परत हा पिला, आणि आता हळूहळू माणसा सगळी मोकळी होत चाललेली आहे, नाही काय? कॉलेजकडे जर जाऊन जर तुम्ही बघलास तर पोरं पोरींकडे बघलास ना तर वाटतं की अरे रे बाबा, बॉम्बस्फोट मधून बाहेर पडलेली किंवा ही पोरापोरी. म्हणजे काय संस्कृती आपली कुठच्या कुठे नेऊन पोचलेली आहे, नाही काय? आज बदलापूर सारख्या शहरामध्ये, बदलापूर थोडा गावामध्ये सुद्धा बुवा आज अशी परिस्थिती झाली आहे की छोट्या छोट्या मुलींवरती बलात्कार होतात, आणि याला कारणीभूत जर कोण असेल तर त्यांचे आई वडील कारणीभूत आहे, बाकी कोण नाही. कारण ज्यावेळी मुलगी ज्यावेळी घरातून बाहेर पडते त्यावेळी ती कोणते कपडे घालते, कोणाबरोबर काय बोलते, किती काय करते, हे स्वतः आई वडिलांनी बघितलं पाहिजे, नाही काय? हे संस्कार आपण स्वतःच्या घरातून केलेलं पाहिजे. औषध जीन्स पॅन्ट घालून घराच्या बाहेर पडली तर पोरग्या त्याच्यापेक्षा वर कपडे घालून बाहेर फिरणार, मग चुकी कोणाची आहे? आपल्या आई वडिलांची चुकी आहे, नाही काय बुवा? म्हणून समाजामध्ये वावरताना असे वावरा की आपल्या आई वडिलांची मान कुठेतरी समाजामध्ये खाली जाता कामा नये, एवढ्या खालच्या पातळीमध्ये कुणी वावरू नका. नाही तर आपला एक दिवस देश आपला विकला जाईल, एवढं लक्षात ठेवा. कोण नाही कोणाचा वाली आहे, आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारे आपलेच आहेत. छत्रपती संभाजी महाराजांना कोणी पकडून दिला? आपल्या मराठ्यांनीच पकडून दिला ना, त्यांच्या पाहुण्यानेच पकडून दिला. कोण होतो तो बुवा? तुका काय करू जा त्याच्याशी? तू चार गाणी म्हटलंस की मोकळं झालं. तुका काय करू जा त्याच्याशी? काय म्हणतोय बाबा? पोरपोरी नीला सारी